हाय सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर आत्ता वाजले सकाळचे 7:30 आणि मी आलेले दुकानात. कारण आज गावचा बाजार असतो, त्याच्यामुळं लवकर आवरून दुकानात यावं लागतं. तसं दुकान 7लाच उघडतं आमचं, पण माझे मिस्टर येऊन दुकान उघडतात. मी आत्ता आलेले घरचा शिवाय स्वयंपाक वगैरे करून मुलांना शाळेत पाठवून मग आवरून यावं लागतं घरातलं. श्रेयांशची शाळा सकाळी 7ला असल्यामुळे त्याला पण लवकर जावं लागतं. देवपूजा स्वयंपाक सगळं आवरून मग आलं तर जरा थोडंसं बरं वाटतं. आता ब्लाऊज शिवायचेत मला. एवढे ब्लाऊज मी कटिंग करून ठेवले होते, कारण उन्हाचं परत थांबू वाटत नाही, कारण एवढं गरम होतं ना. कधी लाईट असती नसती तर इन्व्हर्टरवर मशीन चालती, कारण मोटर असल्यामुळं. तर हे ब्लाऊज ह्याला गोपीबाईचा करायचा आहे फुगा. हे सिम्पलच आहे, पण अस्तरच आहे. हे पण आहे साधा. तर त्याच्यातले रात्री 2-3 शिवले होते मी. आणि नंतर मग परत पण मी रोज ठरवते की रात्री म्हणजे 10 वाजेपर्यंत ब्लाऊज शिवण. नंतर मग जेवण वगैरे झालं की मग असा कंटाळा येतो. मग जे ब्लाऊज पीस असेल ना तर ते कट करून ठेवते मी. आणि मग कट केलेले ब्लाऊज पीस असेल तर सकाळी शिवायला जरा सोपं पडतं कटिंग करून ठेवलेलं. कारण शिवायचं ब्लाऊज सोपं आहे, पण कटिंगला टाईम लागतो, शिवायला वेळ नाही लागत एवढा. आणि साड्या पण पिको फॉलच्या पडलेल्या आहेत. तर हे आपण ही साडी कस्टमरला उद्याच्याला म्हणजे गुरुवारी तयार पाहिजे, आणि ह्याच्यावरचा ब्लाऊज पण शिवायचा आहे. तर अगोदर म्हणलं ही कटिंग केलेले ब्लाऊज शिवून घेते, नंतर ह्या साडीला पिको फॉल करते. कारण पिको फॉल एक साईड मशीनवर एक साईड हात शिलाई केली तर फास्ट होऊन. तसं पण मी एकदम अशा 5-6 साड्या आल्या ना तर पिको फॉल करते. 1-2 असले की मग कस्टमर ठेवून जातात 2 दिवसांनी वगैरे या म्हणलं की जातात. पिको असेल तर पिको लगेच ताबडतोब करून देतो पिको पण आता बरं म्हणजे भरपूर शिवून ब्लाऊज पडलेले आहेत. पण कस्टमरला उधार म्हणलं की फास्ट घेऊन जातात, आणि पैसे मागितले की बरं जाऊ द्या मग 2 दिवसांनी येतो. आणि शिवायच्या वेळेस तर अशी घाई करतात की आम्हाला अर्जंट पाहिजे, लवकर शिवून द्या असं. मग आपण आपलं सगळं काम वगैरे सगळं सोडायचं आणि ते ब्लाऊज शिवायला बसायचं नको. कारण आणि माझं तर असं आहे, जर मला होत असेल तरच मी कस्टमरच्या गिरायकाला जर एखादं आलं आणि जर मला म्हटलं की ताई 2 दिवसात ब्लाऊज होईल का, म्हणजे असे भरपूर बाहेरचे कस्टमर आहे जास्त मला, गावातल्यापेक्षा बाहेरचे आसपासचे जे खेडेपाडे आहेत बघावचे, तर त्या गावचे कस्टमर भरपूर आहेत. आणि शिवाय चांगले पण आहेत बरं का, असं म्हणजे हे करत नाही. आणि काही कसे असे आपण म्हणतो ना, जे करून खातात ते पैशाला द्यायला कधीच कानकोच करत नाही. आणि जे चांगले आहेत आणि आपण म्हणतो ना नाही हे नाहीत काय म्हणायचे बाबा चांगले आहेत, पण ते एवढं पैशाला हे करतात ना. आता अस्तर वगैरे, अस्तर पण महाग झालेले, लेस पण महाग झालेले, सगळं काय घरी पिकत नसतं ना. तर गिरायकाला कसं ब्लाऊज पण चांगला पाहिजे, त्याला डिझाईन पण पाहिजे आणि शिलाई पण कमी, असं कसं शक्य आहे बरं. मग प्रत्येकजण कशासाठी करत असतो, त्याला पण गरज असते म्हणूनच करतो ना, वेडा म्हणून करतो का. त्याच्यात मी आता शिवलेले ब्लाऊज तुम्हाला दाखवते बघा, किती शिवून ब्लाऊज पडले. म्हणजे नेतात. आज बुधवार बाजार असले ना, ज्या बायका शेतात वगैरे राहतात ना त्या बाजारासाठी गावात आल्या तर ते ब्लाऊज घेऊन जातात. तर आता ही लाईन कमी झाली होती, 2 दिवसात परत भरलेली आहे. आणि क्लासच्या मुली होत्या, तर मी ह्या उन्हामुळे जरा थोडं त्यांना थांबवले. कारण ऊनच एवढं लागतं ना की 10 वाजल्याच्यानंतर मी दुकानात थांबतच नाही. मिस्टर थांबतात, नंतर मग मी घरी जाते. कारण मुलं पण शाळेतून येतात, मी भाजी वगैरे करून येते. मग जी चपाती असेल ना तर मुलं आल्यावर मी गरम गरम करत असते. बाकी सगळं आवरून येते, फरशी कपडे वगैरे सगळे माझे 6-7 वाजेपर्यंत कपडे वगैरे घरात. मी तुम्हाला 1 मिनिट शिवलेले ब्लाऊज दाखवते. हे एवढे ब्लाऊज शिवून पडलेले आहेत, हे पहा. आणि अजून पण शिवायचं आहे. ही ब्लाऊज शिवायची मशीन, त्याला मोटर आहे. ही पिको फॉलची, हिला पण मोटर बसवली होती. पण मीच, आणि दुकानाला इथं समोर काच बसवायची असल्यामुळं दुकानात पण काही असा राडा पडलेला आहे. आवरायचं आहे, रोज ठरवते आवरून म्हणून, पण ऊन झालं की हे होत नाही. ह्या पण काचाची मांडणी, त्याच्यात मला बराचसा असा माल लावायचा आहे. बांगड्या वगैरे डिझाईनच्या बेंटेक्सच्या ह्या अशाच पडलेल्या आहेत, त्या पण लावायच्यात. पण हेच काम एवढं ओव्हरलोड झालेलं आहे की ह्याच्यातनं वेळच भेटत नाही. सकाळी 5 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत संध्याकाळी काम चालू होतं. कुणी मध्ये आलं गेलं तर त्या माणसांना पण वेळ द्यावाच लागतो. कारण कसं एवढ्या लांबून लोक आपल्याकडे येतात
की जरी असले, जरी ब्लाऊज वगैरे शिवायला टाकायचे असले, जरी बाहेरगावचे आले तरी पण थोडा वेळ तर त्यांच्यासाठी देणं कामच आहे की नाही. म्हणून थोडा वेळ त्यांच्यासाठी पण द्यायचा, एक 10-15 मिनटं, मग अर्धा तास तर जातोच त्याच्यात. नंतर मग थोडंसं असं उन्हाचं जरी झोपायचं म्हणजे झोप कशाची ती आधीमध्ये गिऱ्हाईक आलं तर आपल्याला यावंच लागतं, कारण लेडीज असलं तर ते मला आवाज देतात, त्याच्यामुळं मला यावंच लागतं, त्याच्याशिवाय काही नाही. पण आणि सगळ्यात महत्त्वाचं सुट्ट्या वगैरे जरी म्हणलं ना मुलांना, आता समूला तर 10वीचे पेपर झालेले आहेत, तिचे कॉम्प्युटरचे तास चालू आहेत, पण ती जाती. पण कसं आता तिला पण असं वाटतं की मामाच्या गावाला जायला पाहिजे. पण आता बघू, कारण तिकडं पण उष्णता जास्त आहे. माझं माहेर सोलापूर साईड असल्यामुळं जास्त उष्णता तिकडं पण आहे, त्याच्यामुळं. आणि आपल्या इथं तरी जरा थोडंसं भारी म्हणजे बरं आहे, नाही असं नाही, तिकडं टेम्परेचर जास्त आहे. त्याच्यामुळं मग तिच्या मामाचा मामीचा फोन येतो की द्या पाठवून मुलांना, तरी तुम्ही पण या. तर चल बघू आता, तिला सांगितलं तिचा रिझल्ट लागल्याच्या नंतर जाऊ म्हणून. बघू म्हणल्यानंतर ऊन झाल्यानंतर मे महिन्यात तिचा म्हणते, आता 15 मेला तिचा 10वीचा रिझल्ट आहे. मग लागल्याच्या नंतर बघू, तोपर्यंत जरा ऊन पण कमी होतं, मग जाऊ. अजून काही माझं फिक्स नाही, पण असं ह्या वेळेस ठरवलं की नाहीतरी शक्यतो मी जातच नाही. कारण आपण म्हणतो सुट्ट्याच्या वेळेस की जायला इकडं तिकडं, पण त्यावेळेस नेमका म्हणजे लग्न राहते, त्यावेळेस तारखा भरपूर असतात. मग मी कसं काचाच्या बांगड्या वगैरे भरते म्हणून त्याला पण कस्टमर राहतं, परत साड्या पिको फॉलला पण राहतं, ब्लाऊजला पण राहतं, बाकीचं आपल्यापाशी सगळं टोटल इन्व्हिटेशन ज्वेलरी आहे त्याला पण राहतं. मग दुकान बंद करून जायला नाही ना परवडत. जर 1-2 दिवसासाठी असलं तर ठीक आहे, पण कसं जात नाही. मग माझं कसं आहे, आता समजा माहेरी जरी गेलं ना तरी पण आपल्याला सगळ्यांनी राहा म्हणायचं ना, आपण नाही म्हणायचं. ते एवढ्या आपुलकीनं सगळ्यांनी म्हणायचं, एवढ्या दिवसातनं आली, एक तर लांब येता येत नाही, आणि खरंच भरपूर लांब आहे बरं का, नाही जाणं होत माझं. आमची तिकडे शेती आहे, तरी पण असं काय असलं नसेल तरच मी जाते. आता बघू, ह्यावेळेस चाललं आहे की तिकडं आंबा म्हणजे आंब्याची बाग करायची पाऊस पडल्याच्या नंतर. तर पाहू मग. जाऊ पण वाटतं, एक मन नको पण वाटतं. पाहू आता, मुलांसाठी तर थोडं कसं त्यांचं मन लगेच नाराज होतं. मग ते म्हणतात मम्मी ज्यावेळेस जायचं असेल ना त्यावेळेस म्हणजे एक 15 दिवस असेल तर मम्मी हां हां म्हणते, आणि जायचा टायमिंग जवळ आला तर नाही म्हणते. मग त्यांचं मन नाराज होतं. लई दिवसासाठी नाही, पण 4 दिवसासाठी तर जाईल असं मी ठरवलं. बघू मग पुढं काय होतं काय नाही. तर आता चालू आहे, लाईट तर नाही आहे पण इन्व्हर्टर चालू आहे. तर आता ब्लाऊज शिवायचे, एवढे ब्लाऊज कंप्लीट केले म्हणजे ही साडी पण पिको फॉल करायची. दुसरा ह्या साडीवरचा ब्लाऊज मला अजून कटिंग करायचा आहे, तर हे ब्लाऊज झाल्याच्यानंतर ही साडी पिको फॉल करते म्हणलं अगोदर, आणि नंतर ते ब्लाऊज शिवते. कारण कसं पिको फॉलला पण नाही टाईम लागत, कारण आता रोजची रुटीन असल्यामुळं काही वाटत नाही. आणि ब्लाऊज आणि रोजची रुटीन असल्यामुळं काहीच वाटत नाही, ब्लाऊज शिवायला बी फास्ट होऊन जातं. तर नवीन शिवत असेल, शिकत असेल तर त्यांना जरा थोडा टाईम लागतो, तर आपल्याला काही नाही वाटत. कारण ते रोजचंच आहे ना, एक दिवसासाठी नाही आहे. रोज उठलं, घरातलं आवरलं की दुकानात येणे, ब्लाऊज शिवणे, हेच काम चालू आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं एक गोष्ट खरी आहे की दुसऱ्याच्यात काम करण्यापेक्षा, किंवा दुसरी आपण जे म्हणतो नोकरी वगैरे, तर त्यापेक्षाही व्यवसाय कधीही स्वतःचा चांगला, कधी पण. मग ते छोटा असो या मोठा असो, असं गरजेचं नाही की तो खूपच मोठा असला पाहिजे, तसं काही नाही. प्रत्येक गोष्टीची सुरुवात ही शून्यातूनच होत असते, एकदम मोठी उडी कुणीच घेत नसतं. त्याच्यासाठी कसं, तुम्ही जरी कुणी नवीन शिवण क्लास वगैरे जरी करत असेल ना, तरी पण घरची रोजची प्रॅक्टिस करा. शेजारी नातेवाईकाचे कोणी असेल तर ते पण ब्लाऊज शिवत जा, हात साफ होसतोर. कारण घरच्यांची थोडं जरी काही फिनिशिंग थोडी चुकली तरी ती समजून घेऊ शकता, तसं कस्टमर समजून नाही घेणार. कारण त्यांचं बी बरोबर आहे, आपल्याला पैसे घ्यायचे असतात, आपण काही फुकट शिवत नाही आहे. तसं छोट्या मोठ्या गोष्टी अडचणी वगैरे ब्लाऊजला म्हणजे येतच राहतात. कसं आहे, जर तुम्ही एखाद्याचा ब्लाऊज जर फुकट शिवून दिला ना तर तो छान बसणार, ते पैसे मागितले ना तर तो ब्लाऊज बिघडणार. हे अनुभव आहेत म्हणून मी तुम्हाला सांगते. शक्यतो आता आपल्याकडे तर तसे कस्टमर नाहीत बरं का, कस्टमर माझे तर लई चांगले, लई समजून घेणारे. थोडं जरी काय झालं या धावपळीमुळं, जरी थोडं मागं पुढं जरी झालं शिवण्याच्या वेळेस की बाबा आता नाही जमलं, तरी पण काहीच नाही म्हणत. काही कस्टमर तर बाहेरचे असे आहेत की अगोदर ब्लाऊज होण्याच्या अगोदरच पैसे देऊन जातात की राहू द्या. आणि काही असे आहेत की ब्लाऊज शिवून 6 महिने पडले तरी पण बघायला येत नाहीत, आणि पैशाचा तर विषयच नाही, देऊ की म्हणतात, आम्ही काही गाव सोडून चाललो का.
अरे बाबा आमच्या 100-150 रुपयासाठी तुम्ही कशाला गाव सोडून जाता. आणि राहिली गोष्ट शिवायची तर घाई एवढी करणार की आपल्याला 2-3 वेळेस जाताना सांगून जाणार, ब्लाऊज शिवावर का घोटाळा करू नका, ब्लाऊज शिवावर का घोटाळा करू नका. मी न्यायला येते. आणि ज्यावेळेस तो ब्लाऊज आपण तो ब्लाऊज शिवून झाला की आपण त्या ब्लाऊजकडे बघायचं, मग ती बाई येते का काय बघायचं, ती काही येत नाही. ज्यावेळेस त्या बाईला विचारलं तुम्ही त्या ब्लाऊज शिवायची घाई केली आणि मग ब्लाऊज घेत नाहीचा, हा येते ना, पैसे नाही. ठीक आहे, जेव्हा पैसे येईन त्यावेळेस घेऊन. कारण सुरुवातीला मी ज्यावेळेस ब्लाऊज शिवत होते त्यावेळेस मी असंच केलं होतं की कुणी म्हणजे असं ब्लाऊज शिवून झाले ना, ते पण ब्लाऊज झाले, हो झाले, तर पैसे नंतर दिले तर जमते का. आता मला असं वाटायला गावातले देते, कुठं जाणार आहेत नाही का. मी ब्लाऊज दिले तर असे बरेच गिरायकाकडे माझे पैसे गुंतलेले आहेत की ब्लाऊजचे, ते ब्लाऊज फाटत आले असतील पण अजून काय पैशाचं नाव घेतलेलं नाही. मग आता ते बंद केलं मी. पैसे असेल तर ब्लाऊज घेऊन जा, नाही तर राहू दे इथं, काही अडचण नाही. कारण उधारी दिलं तर घेऊन जायचं आणि पैसेच नाही, मग आम्ही इथं कशाला बसलेलो आहे. आम्हाला पण काहीतरी असणच ना. दिवस रात्र करून ही मान कंबर पॅक होती. जरी मोटर असली तरी काय त्याला बिन मोटर म्हणजे न काही करता त्याला हे होणार आहे का, शिवून निघणार आहे का बाजूला. त्यासाठी कष्टच करावं लागतं. कुठलंही काम बिन कष्टाचं नाही आहे. त्याला कष्ट केलं तरच तुम्हाला पैसा दिसणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कशी आहे, सगळ्यांच्या डोळ्यात चमक दिसते पण त्या मागचं कष्ट कधीच दिसत नाही. त्याला दिवस रात्र कष्ट केलं तरच ते काय तुमचे स्वप्न असतील ते पूर्ण होते. तुम्ही झोपून असे स्वप्न जर बघितले, हे ते मोठं, मला 2 मजली बंगला पाहिजे, माझ्या दारात 4 व्हीलर पाहिजे, ते झोपीत स्वप्न बघितले ना तर ते झोपीतच राहतात. त्याच्यासाठी घाम गळूस्तोवर कष्ट करावं लागतं, मेहनत करावं लागते. आणि कधी पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, कष्टाचं तुम्ही तुमचा 1 रुपया असू दे कष्टाचा, तो कधी वाया जाणार नाही. तो कुठं ना कुठं तुमचा कामीच येणार. आणि जो हरामाचा फुकट लोकांचे पैसे बुडवून जर तुम्ही मोठे होत असाल ना, तर तो तळतळाट तुम्हाला लागल्याशिवाय राहणार नाही. तो कुठं ना कुठं त्याची परतफेड करावं लागणार. जसा की दवाखान्याची भरपाई, ज्या जागेवर तुम्हाला 10 लागणार तिथं 20 तुम्हाला द्यावाच लागतं. तुम्ही त्यावेळेस डॉक्टरला म्हणणार आहे का एवढे कमी करा, नाही म्हणणार ना. त्याच्यामुळं कधीच कुणाचा तळतळाट घेऊ नका. कुणाच्या तुम्ही पण ब्लाऊज वगैरे शिवत असेल तर अशा चुका करू नका. पैसे घेतल्याशिवाय ब्लाऊज खरंच देऊ नका. कारण अनुभव आहे म्हणून मी तुम्हाला सांगते. तुम्ही जर ब्लाऊज दिला किंवा कोणाचे पण असू द्या, शिलाई भरपूर झालेली आहे ब्लाऊजला. आता सगळ्याच गोष्टीची महागाई झालेली आहे. भारीपैकी लेस लावायची म्हणलं तर लेसची पण किंमत तशीच आहे. अशी नाही आहे की आता बाया म्हणतात 5 रुपये मीटर, 10 रुपये मीटर. आता बरेच आहे नवरीच्या ब्लाऊजला वगैरे लेस लावायची, ही पायपिंग लेस वगैरे, तर त्या लेस काय 10-20 रुपये मीटर लेस आहेत का. ज्या शिवत असते ताई त्यांना तर लेसची किंमत माहिती आहे कशी आहे कशी नाही ती. त्याच्यामुळं प्रत्येकानं प्रत्येक व्यवसाय करताना विचारपूर्वक करा. कारण समोरचा व्यक्ती कसा येतो, आणि अनोळखी व्यक्ती जर तुमच्या दुकानात येतात आणि जर तुम्हाला काही मागितलं आणि नंतर पैसे देतं, हे चूक तर अजिबात करू नका. कारण आपण ना त्याला ओळखतो ना, तो आपल्या गावातला असतो. त्याच्यामुळं किती, आणि सगळ्यात महत्त्वाचं, कितीही जवळचा माणूस असला, कितीही अंतकरणातला असू द्या, तुमच्या किती जवळचा असला तर व्यवहाराच्या ठिकाणी व्यवहार आणि नात्याच्या ठिकाणी नातं तरच टिकून राहतं. नाहीतर कसं, हे माझ्या जवळचा आणि मी तुझी मैत्रीण आहे, मी तुझी पाहुणी आहे, मी तुझी बहीण आहे, ते अजिबात नाही. ज्यावेळेस आपल्या घरात काही नसतं त्यावेळेस हेच पाहुणे किंवा नातेवाईक तुमच्या घरात काय तुम्हाला आणून देणार नाहीत किंवा तुमच्या घरातलं किराणा भरून देणार नाहीत का, तुम्ही खाल्लंय का म्हणून पण विचारणार नाही. ज्यावेळेस त्यांचा स्वार्थ असतो ना त्यावेळेस नाते दिसतात. आणि मला तर मी म्हणते असे बरेचसे अनुभव आलेले आहेत. त्याच्यामुळं तुम्ही पण ह्या गोष्टीतनं हुशार व्हा. किती जवळचा असला तरी कधी देऊ नका आणि काही करू नका. देऊन करून आपणच वाईट ठरतो. वरून म्हणतात दिलं म्हणून काही वेगळं केलं काय, आम्ही तुम्हाला मागितलं होतं का, असं पण म्हणतात. म्हणून व्हिडिओ खूप लॉंग होते. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.